नमस्कार. तिखट गोड स्वादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोळंबीची रेसिपी बघणार आहोत. आज आपण कोळंबी मसाल्याची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी कोळंबी घेतली 250 ग्रॅम आणि आपण त्याला पहिले हळद आणि मीठ लावून घेऊ. हळद टाकून घेतली, मीठ पण टाकून घेऊ आणि आपण ते हाताने मिक्स करून घेऊ. कोळंबीला आपलं हळद आणि मीठ छान लावून झाले, मिक्स करून झाले. तिला चांगली स्वच्छ करून घेतली होती, त्याच्यातले आतले धागे वगैरे सगळे काढून घेतले होते. आता आपण ती 15 मिनटं साईडला ठेवून देऊ. आपण वाटण बनवून घेणार आहे. आधी त्यासाठी एक छोटा कांदा घेतला आहे उभा चिरून, खोबरं घेतले थोडंसं लांब कापून आणि वेलदोडे घेतले छोटे, वेलची, खसखस घेतले 1-1.5 चमचा आणि 2 चमचे डाळ्या घेतल्या. आधी आपण कांदा फ्राय करून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेते पॅनमध्ये. तेल थोडं गरम होऊ देऊ. कांदा फ्राय झाला आपला. आता आपण खोबरं भाजून घेऊ. कांदा खोबरं आपलं झालंय, आपण ते आता काढून घेऊ. पॅनमध्ये तेल आहे, त्याच्यातच भाजून घेऊ आपण. आपलं भाजून झालं आहे, आपण ते आपण काढून घेऊ. पण भाजून घेऊ. पॅनमध्ये तेल होतं थोडंसं. झाले आपल्याला, काढून घेऊ. वाटण आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. भाजलेले आहे ते. वाटण आपलं झालं आहे, त्याच्यात पाणी टाकून आपण बारीक करून घेतले आहे, छान पेस्ट करून घेतली. कोळंबी मसाल्यासाठी मी इथे कांदे घेतलेले 4 छोट्या साईजचे लांब चिरून घेतलेले आहे आणि 3 टमाटे छोट्या साईजचे ते पण लांब चिरून घेतलेले. आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि खडे मसाले घेतले. त्याच्यामध्ये तेजपान आहे, दालचिनी आणि 4-5 काळ्या मिऱ्या आहेत. आपण तेल टाकून घेऊ कांदा फ्राय करायसाठी. तेल गरम होऊ देऊ. त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ आपण. कांदा पण टाकून घेऊ फ्राय करायला.
कांदा आपला फ्राय झाला आहे, त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ. आलं लसूणची पेस्ट झालेली आहे आपली. आपण टमाटा टाकून घेऊ. टमाटा पाहून छान फ्राय होऊ दे. कांदा टमाटा आपलं छान फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण घालून घेऊ. हळद घालून घेऊया. लाल तिखट कलरसाठी 1 चमचा घेतले. गरम मसाला आणि आपलं तिखट आहे घरगुती. छान फ्राय करून घेऊ. मसाला आपला छान फ्राय झालेला आहे. आपण आता तो साईडला ठेवू आणि कोळंबी फ्राय करून घेऊ. कोळंबी आपल्याला फ्राय करायची आहे. त्याच्या आधी आपण थोडंसं हलकंसं पाण्यामधून असं हे करून काढून घेऊ द्यायला हलकं. कोळंबी आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत. त्याच्याने आपले मसाल्याला छान चव येईल. कोळंबी मसाल्याला याच्यावरचे जे कवर आहे ना, मी ते काढलेले नाही आहे. म्हणजे कुकरमध्ये आपण शिजवलं ना तर कोळंबी कडक नाही होणार आणि चव पण छान लागते. पॅन आहे ना आपण छान गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे कोळंबी आपण टाकले ना फ्राय करायला ते चिटकणार नाही. तेल पण छान गरम होऊ देऊया आपण. तेल आपलं तापलंय आता. आणि कोळंबी आहे ना, आता कोळंबीला पाणी सुटलेलं आहे. हे पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कोळंबी आपले झाले आता. आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊ. पाणीला मी थोडं कोमट करून घेतलंय. ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ. 1 ग्लास गरम करून घेतले पाणी. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. झाकण लावून घेऊ आपण आणि 2 शिट्ट्या करून घेऊ. आपल्या शिट्ट्या झाल्या आता बघू घेऊ. कोळंबी मसाला झालेला आहे छान. आपण तो बॉलमध्ये काढून घेऊ.
कोळंबी मसाला तयार आहे. तांदळाची भाकर, चपाती आणि भाताबरोबर नक्की ट्राय करा. कोळंबी मसाला आपला तयार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.